एक जबरदस्त खेळाडू आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांची भूमिका प्रत्येक वेळी आपण बघत असतो. स्वच्छ निर्णय देण्याचा त्यांचा जो कटाक्ष असतो, योग्य निर्णय. सन्माननीय अध्यक्ष प्रसाद भोईर यांचं सुद्धा सुंगलेच्या माध्यमातून आपण स्वागत करत आहेत. गोड आवाजानं प्रत्येक सामना आपल्या शब्द कौशल्याने कसं रंगवावं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आज 3 रात्रीमध्ये त्यांनी घडवलं. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय. संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा ज्याने उत्कृष्ट मांडला असे पवन राठोड यांचं सुद्धा स्वागत केलं. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषकाच्या खऱ्या अर्थानं या स्वागतासाठी ज्यांना आपण निवेदन करताना ऐकले तसे आमचे गुरुवर्य स्वागतासाठी ज्यांना आपण निवेदन करताना ऐकले तसे आमचे गुरुवर्य आत्माराम मंत्रींचा इथं विशेष सन्मान केला जातो.
या अतिशय शांत संयमी व्यक्तिमत्व, त्यांचं शांततेचं उदाहरण सर्वकडे दिलं जातं. इतका शांत की कधीही कुणाला पलटवार शब्द बोलत नाहीत ते असे निखिलजी. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नेहमी असतं आणि सदाबहार व्यक्तिमत्व. धन्यवाद निखिल. जाऊया पुढच्या बक्षिसाकडे. अर्थात या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याला बक्षीस देण्यासाठी, त्याला बक्षीस असेल एक सायकल आणि ट्रॉफी देण्यासाठी विनंती करतोय श्री विक्रांत म्हात्रे व जय मल्हार ग्रुप. विक्रांत म्हात्रे आणि जय मल्हार ग्रुप याला विनंती करतोय की या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजचं बक्षीस देण्यासाठी आपण यावं. या स्पर्धेमध्ये 2 खेळाडू होते आणि दोन्ही खेळाडूंना समान समान विकेट होत्या. दोन्ही गोलंदाजांना 8-8 विकेट होत्या. पण अंतिमतः एका खेळाडूनं 8 विकेट घेताना कमीत कमी धावा दिल्या आणि दुसऱ्या गोलंदाजानं त्याच्यापेक्षा जास्त धावा दिल्या. म्हणून ज्याची निवड होते, ज्याने 3 सामने खेळला, 3 षटकं टाकली, 16 धावा दिल्या आणि 8 विकेट घेतल्या, अशा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला जातोय मोठीजुई संघाचा प्रवीण कामोठकर याची निवड होत आहे. या प्रवीण, त्याच्या अगेन्स्ट होते विशाल घरत होते. 8 विकेट्स त्यांच्या होत्या, पण 49 धावा 8 विकेट घेताना त्यांनी खर्च केल्यात. त्याच्या वतीनं हे बक्षीस गोलंदाजाला दिलं जातं. निनाद 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 असंच नाही जाता येणार मित्रा. इतका चांगला खेळ केलास आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरलास, त्याबद्दल तुझं कौतुक. पण फायनलपर्यंत जी फायनलचं स्वप्न असतं ते थोडंसं अपूर्ण राहिलं का, त्याबद्दल काय म्हणणार? नक्कीच फायनल मारायचीच होती, पण आमची थोडी बॅटिंग लाईन कमी पडली.
घरत व प्रमोद गर्द यांचे शुभ हस्ते बक्षीस दिलं जात आहे. स्पेशली इतर 3 संघांना विनंती आहे, खारकोपर संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक उपविजेता, अगदी सरतेशेवटी शेवटच्या क्षणापर्यंत ज्या संघानं खूप चांगली फाईट केली, खूप चांगला प्रयत्न ज्यांचं राहिलेत आणि मात्र या स्पर्धेच्या उपविजेते पदापर्यंत येऊन त्यांना थांबावं लागलं, असा या स्पर्धेचा उपविजेता नाव आहे प्रत्युष निष्ठा पॅकर्स अकादमी चॅम्पियन मोठी जुई. हे बक्षीस स्वीकारण्यासाठी त्यांनी यायचं आहे. देण्यासाठी मी विनंती करेन पलक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर विनायकजी घरत यांना विनंती केली जाते, आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस दाबा. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 50,000 व आकर्षक आम्ही जज केलं त्याला मॅन ऑफ द सिरीज. पाहूया त्या खेळाडूचं नाव काय आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये 80 पॉइंट्स, 3 सामने, 4 विकेट्स, 60 धावा. खेळाडूचं नाव आहे मोठी जुई, खारकोपर, पारगाव, हर्षल ठाकूर. खारकोपर संघाचा हर्षल ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. संपूर्ण खंडोबा टीमच्या वतीने बक्षीस दिलं जाईल. सरपंच व अध्यक्ष यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा समोर यायचं आहे. आणि आवर्जून मी सांगेन, खारकोपर गावामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण फॉर्मॅट मध्ये बाईक जाते आणि हा मान मिळतोय. खेळाडूचं नाव आहे हर्षल ठाकूर, ज्यांना हा मान मिळवलाय. खारकोपर गावामध्ये पहिल्यांदाच बाईक जाते. येस विपुलजी, येस. सुधीर दादा ठाकूर ऑन फायर. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा मानकरी ठरलाय हर्षल ठाकूर. 3 सामने, 60 धावा, 4 विकेट्स, टोटल 80 पॉइंट्स. खेळाडूचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. यस, माईक दिलं जाईल. वर यायचं आहे हर्षल ठाकूर. हर्षल मंचावरती यायचं आहे. हर्षल ठाकूर मंचावरती यायचं आहे. थोडासा भावुक झालाय, परंतु त्याला पण बोलू. या मंचावरती यायचं हर्षल, ज्याच्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीतील ही पहिली बाईक जासईच्या मर्यादेवरती मिळवली आहे. एका स्पर्धेमध्ये ज्याला हिरो होताना आपण पाहिलाय, असा हर्षल आपल्या सोबत जोडला जाईल. यस, हर्षल ठाकूर, काय व्यक्त होशील? पहिले सर्वांचा आभार करीन, ग्रामस्थांचा, कारकोपरकरांचा भरपूर सपोर्ट करतात. एवढा सपोर्ट करतात की व्यक्त नाही करू शकत. फॅमिली, पप्पा झाले, पप्पा पहिल्यापासून.
नक्की हे की नक्की राहील. आणि एवढा लोकांचा सपोर्ट, मित्रांचा सपोर्ट क्रिकेटमध्ये एक नक्की एकत्र नक्की गेलो. यस, खेळाडू थोडासा भावूक झाला आणि भावना फार महत्वाची असते. गावच्या क्रिकेटसाठी हा जिव्हाळा असणं फार महत्वाचं असतं. म्हणून आज एखाद्या खेळाडूला पण यशस्वी एकीकडे झाला, दुसरीकडे भावूक होताना पाहतोय. ज्याच्या वडिलांचा, फॅमिलीचा सपोर्ट, मित्र परिवाराचा सपोर्ट, त्यानंतर गावाचा सपोर्ट, आज पूर्ण खारकोपर गाव एकवटल्यानंतर काय झालं याचं उत्तम उदाहरण तुमचा हर्षलच हिरो ठरलाय. हे होत असतं. आणि हर्षल, पुन्हा एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा देईन आणि भविष्यातील कारकिर्दीसाठी पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा खारकोपर संघासाठी. तर हा आहे या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी ठरलेला खारकोपर संघाचा हर्षल ठाकूर, ज्यानं 3 सामन्यामध्ये 4 विकेट्स मिळवत 60 धावा पूर्ण केल्या आणि मात्र 80 गुणांनी तो मात्र मालिकावीर ठरलाय. जाऊया चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. या स्पर्धेमध्ये 36 संघ खेळले. एक असा संघ जो एकदा सुद्धा हरला नाही. एक असा संघ ज्या संघानं निसटते पराभवाला भेदत विजयाकडे मार्गक्रमण केलं. एक असा संघ ज्यानं टेनिस क्रिकेट कारकिर्दीतील पारगावचं नाव अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली. तो संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. संघाचं नाव आहे स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव. आणि हे बक्षीस स्वीकारण्यासाठी कन्हैया शेठ पाटील, तदनंतर सन्माननीय आमचे भोईर साहेब, तदनंतर आमचे सँडी तारेकर, सर्व सिनियर खेळाडू, टीम सपोर्टर, सर्वांना विनंती आहे बक्षीस अजितू ठाकूर, सर्वांना विनंती आहे बक्षीस स्वीकारण्यासाठी यायचं आहे. हे देण्यासाठी मी संतोष शेठ घरत, तदनंतर माणिक शेठ म्हात्रे या सन्मान्य अतिथींना मी विनंती करत आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस द्यायचं आहे. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन खंडोबा क्रिकेट क्लब जासे आयोजित सरपंच चषक 2025 पर्व पहिले. आणि या पहिल्या पर्वाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 36 संघांमध्ये जो संघ एकदा सुद्धा हरला नाही, या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जो संघ ठरलाय, रोख रक्कम 1 लाख व आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांना मात्र सन्मानित केलं जात आहे. कुणाल, सहजासहजी आज तुला जाऊ देणार नाही. खेळाडूंचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. चला, सर्व उपस्थित आहेत, परंतु कुणाल आपल्यासोबत जोडला जाईल. थांबा कुणाल, शांतता बाळगा. कुणाल तारेकर आपल्यासोबत जोडला जातोय. एक छोटासा पारगाव मधील एक उद्योजक आहे आणि खूप चांगलं क्रिकेट सध्या तो खेळतोय. सध्याच्या घडीला त्याचं क्रेज सुद्धा खूप चांगलं टेनिस क्रिकेट मधील. परंतु एक प्रश्न सातत्याने मला खुणावतोय. कुणाल, 70 रुपये ग्रुप हा प्रकार काय? त्यांचा प्रकार असा आहे की त्यांच्याकडं म्हणजे 15-20 वर्षा अगोदर म्हणजे त्यांनी त्या 70 रुपयाची काहीतरी मच्छी का काहीतरी आणली होती आणि त्याच्यामुळे त्या इथे ग्रुपला नाव ठेवलं का 70 रुपये ग्रुप. परंतु त्या 70 रुपये ग्रुपने तुमच्या संघासाठी एक मोठी पर्वणी ठेवली आहे. जर फायनल मारली तर मैदानावरती तुमच्यासाठी फार मोठी पार्टी ही नक्की होईल की पडद्यामागची फक्त चर्चा आहे? त्यांचा नाद नाही 70 रुपयेवाल्यांचा, ते 100% पार्टी देणारच. कुणाल, हे झालं फक्त एक चर्चेचा विषय, परंतु स्पर्धेबद्दल काय म्हणशील? बऱ्याच ठिकाणी तू खेळण्यासाठी जातोस, बऱ्याच ठिकाणचा तुला अनुभव आहे. स्पर्धा तर खूप छान आहे. दादांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्यावर त्यांचा धन्यवाद. आणि प्रथमतः आम्ही जितेंद्र भाऊ यांचा धन्यवाद मानू, कारण की त्यांनी जेव्हा मला कॉल केला होता का भाऊ आपली इथे एंट्री आहे, त्यांना मी बोललो होतो का आपण जिंकत नाही सध्या, एंट्री नका टाकू. तर ते मला एकच बोलले का तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही फक्त जासेच्या मैदानावर येऊन खेळायचं आहे, मला जिंकण्याची काय नाही, तुम्ही फक्त इथं आले पाहिजेत बस. क्या बात आहे. आणि पाहिलं आपण खूप चांगलं यश मिळालं जाते. आणि कुणाल, पुन्हा एकदा तुला तुझ्या भविष्यातील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर हा होता कुणाल तारेकर, ज्याच्या मात्र प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. हे सर्व ऐकत असताना आतापर्यंत ज्यांनी सहकार्य स्पर्धेला केलं त्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खंडोबा क्रिकेट क्लब जासई आयोजित सरपंच चषक 2025